पहा ही भजी भजी पाहिली ना का सगळ्यांनाच तोंडाला पाणी सुटलं की नाही तोंडाला पाणी. आणि त्याच्यात हिरव्या मिरच्या तळलेल्या म्हटलं की अजूनच छान. हे पहा किती सुंदर असे हे खरपूस असे छान कडकसे झालेले आहे. तर मैत्रिणींना ही भजी आहे ना मुगाच्या डाळीची आहे. चला तर आपण याची रेसिपी पाहूया. मी ना इथं 20 मिनटं आहे ना मुगाची डाळ भिजत ठेवली होती. त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे छानपैकी. हे पहा किती मस्त असे भिजलेले आहे. त्याच्यासाठी आहे ना इथं हिरव्या मिरच्या, लसूण, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे याचं छानपैकी मिक्सरमध्ये आहे ना बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आणि ते वाटण केलं ह्या पद्धतीने वाटण करून घ्यायचं आणि त्याच्यातच आपण ही डाळ टाकायची आहे. पाणी काढून घेतलेलं आहे डाळीचं मी सर्व. आणि छानपैकी पाणीचा वापर न करता ही डाळ आहे ना मिक्सरमधून फिरवून घ्यायची. पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. भिजलेले असल्यामुळे ती सहज बारीक होते. हे ह्या पद्धतीने आपण एका बाउलमध्ये आहे ना हे सर्व बॅटर आहे ना काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात आहे ना एक कांदा आहे ना मी छानपैकी बारीक कटिंग केलेला आहे तो ॲड केलेला आहे. आणि चवीनुसार आहे ना मीठ ॲड करायचं आहे. आणि थोडीशी हळद पावडरसुद्धा ॲड करायची. ज्या ताई दादांनी मला फॉलो केलेलं आहे ना त्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. हे पहा हे सगळं ॲड केलेलं आहे. आता छानपैकी ना सर्व बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. आणि इकडे तेल पण गरम करायला तोपर्यंत ठेवून द्यायचं आहे. म्हणजे कसं तेल गरम करायला ठेवलं की पटकन पण उरकतं आपलं. हे पहा किती सुंदर असं हे बॅटर एकजीव झालेलं आहे. आता एका चमच्याच्या साहाय्याने ना हे तेल पण छान गरम झालेलं आहे. हे तेलामध्ये छोटे छोटे सोडायचं आहे भजे. हे पहा या पद्धतीने छानपैकी आहे ना तळून घ्यायचे आहे. आणि सारखं आहे ना मैत्रिणींनो भजे हलवायचे नाही म्हणजे ते तेलकट होत नाही. एका बाजूने थोडे ब्राऊन झाले की नंतर पलटे करायचं. शक्यतो 2दाच पलटे केले तर अजिबात तेल शोषत नाही. त्याच्यामुळे ना थोडी ही काळजी घ्यायची. हे पहा किती सुंदर असे हे झालेले आपली भजी तयार. तर ह्या पद्धतीने आपण आहे ना बाकीचे सर्व भजे बनवून घेऊया.